Here the another type of the analog to digital converter is a counter type ADC. That circuit is called as a counter type ADC circuit. या टॉपिकवर आपला एक प्रश्न विचारला जातो परीक्षेला. एक्सप्लेन द वर्किंग ऑफ काउंटर टाइप. एक्सप्लेन द वर्किंग ऑफ काउंटर टाइप एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर विथ अ नीट डायग्रॅम. 3 किंवा 4 मार्काला प्रश्न विचारला जातो आपल्या परीक्षेला. तर या ठिकाणी तुम्हाला सर्किट डायग्राम दाखवलेली आहे. दॅट सर्किट the first block of the circuit is a clock input. This is a clock generator circuit. It generates square wave pulses or clock pulses. These are the clock pulses. Now the output of clock input signal, the output of clock input is given to the gate and control unit. Here that second part is a gate and control unit. That gate and control unit is controlled with the help of comparator circuit. The working, the stop and start condition of the gate and control circuit depends on the comparator output. The output of gate and control circuit is again given to the counter circuit. Here counter circuit count the number of clock input pulses and provide output in the form of binary numbers. आता या सर्किटमध्ये आपल्याला माहिती आहे आपण काय करणार आहे. या सर्किटला इनपुट देणार आहे, ॲनालॉग सिग्नल देणार आहे आणि आउटपुटला आपल्याला काय मिळणार आहे, डिजिटल सिग्नल मिळणार आहे, बायनरी सिग्नल मिळणार त्या ठिकाणी. नंतर काउंटर सर्किटचा जो आउटपुट असेल दॅट काउंटर सर्किट आउटपुट इज गिवन टू द लेवल ॲम्प्लिफायर सर्किट. लेवल ॲम्प्लिफायर ॲज पर नेम सजेस्ट इट ॲम्प्लिफायज द सिग्नल ऑफ द काउंटर आउटपुट. And again that output of level amplifier is given to the binary ladder circuit. Here R2R ladder circuit is used. That R2R ladder circuit converts that digital input signal into the analog signal. Now binary या ठिकाणी जे comparator circuit वापरलेले आहे that comparator circuit controls the start and stop condition of the counter circuit with the help of gate and control unit. Here a comparator is used. That comparator having two input. One is the analog input. One is the analog input which is to be converted into the digital format, and another input is the output of the binary ladder circuit. या ठिकाणी बघा हा इथं दुसरा जो आउटपुट असणार कंपॅरेटरला हा बायनरी लॅडरचा आउटपुट असणार आहे, तो पण ॲनालॉग सिग्नल असणार आहे. मग ज्यावेळेला ॲनालॉग इनपुट सिग्नल हा लॅडर आउटपुट सिग्नलपेक्षा जास्त असेल त्यावेळेला तो काय करतो त्या ठिकाणी दॅट कंपॅरेटर सर्किट प्रोड्यूस लॉजिक 1 आउटपुट. सो द गेट अँड कंट्रोल सर्किटला ज्यावेळेला एक लॉजिक 1 इनपुट मिळतं ॲट दॅट टाईम दॅट क्लॉक पल्सेस आर पास थ्रू द गेट अँड कंट्रोल सर्किट and it is provided to the counter circuit. अशा प्रकारचे डायग्राम तुम्हाला दाखवली या ठिकाणी. कंपॅरेटरचं या ठिकाणी मुख्य कार्य आहे. तर बेसिकली या सर्किटमध्ये तुम्हाला दिसतंय त्या ठिकाणी ॲनालॉग सिग्नलचं रूपांतर आपण डिजिटल सिग्नलमध्ये करतो, ॲनालॉग सिग्नलचं रूपांतर आपण बायनरी फॉर्मॅटमध्ये करतो त्या ठिकाणी. आता सर्किट कार्य कसं करतं लक्षात घ्या त्या ठिकाणी. तर एक क्लॉक जनरेटर कंटिन्युअसली या ठिकाणी क्लॉक इनपुट सिग्नल पाठवत राहतं पुढे, स्क्वेअर वेव्ह पल्सेस क्लॉक पल्सेस पाठवत राहतं. आणि दॅट क्लॉक पल्सेस आर काउंटेड बाय द काउंटर सर्किट. गेट कंट्रोल सर्किट ज्याला ह्या काउंटर क्लॉक पल्सेस पुढे पास करेल त्याच वेळेला काउंटर सर्किटला ते इनपुट म्हणून मिळतील. तर काउंटर सर्किट काउंट द नंबर ऑफ क्लॉक इनपुट पल्सेस आणि ह्या क्लॉक इनपुट पल्सेस लेवल ॲम्प्लिफायर मार्फत ॲम्प्लिफाय केल्या जातात. त्यात कुठला बदल होत नाही, फक्त त्याचं स्ट्रेंथ वाढेल त्या ठिकाणी. आणि आपल्याला जो आउटपुट मिळणार आहे डिजिटल आउटपुट तो कुठे मिळणार आपल्याला, इट इज ॲट द आउटपुट ऑफ लेवल ॲम्प्लिफायर. लक्षात घ्या इथं तुम्हाला डिजिटल आउटपुट मिळणार आहे. वी आर गेटिंग डिजिटल आउटपुट ॲट द आउटपुट ऑफ लेवल ॲम्प्लिफायर. मग हा जो ॲनालॉग इनपुट सिग्नल आहे आपण म्हणतोय त्याचं रूपांतर डिजिटलमध्ये केल्यानंतर आपल्याला आउटपुटला मिळणार आहे डिजिटल
आउटपुट ॲट द आउटपुट ऑफ लेवल ॲम्प्लिफायर. आता या सर्किटमध्ये कसं कार्य होतं त्या ठिकाणी, समजा इनिशियली आपल्याला जो ॲनालॉग इनपुट सिग्नलचं कन्व्हर्शन करायचं डिजिटल फॉर्मॅटमध्ये, इट इज गिवन टू द कंपॅरेटर, इट इज अ वन ऑफ द इनपुट ऑफ कंपॅरेटर. इनिशियली बायनरी लॅडरचं आउटपुट कमी असणारे, इट इज अ 0 असणार त्या ठिकाणी. मग काय होतं त्या ठिकाणी, ॲनालॉग इनपुट सिग्नल त्या ठिकाणी जास्त असणारे. सो दॅट कंपॅरेटर प्रोड्यूस लॉजिक 1 ॲट द आउटपुट, हाय आउटपुट. सो द गेट अँड कंट्रोल सर्किट स्टार्ट. ज्याला कंपॅरेटरचं आउटपुट लॉजिक 1 असतो त्याला गेट अँड कंट्रोल सर्किट काय होतं त्या ठिकाणी स्टार्ट होतं. म्हणजे त्यातनं ते क्लॉक पल्स पुढे पास आउट होतात. आलं लक्षात. आणि पुढे काउंटर सर्किट काय करतात, ते काउंट करतात. आणि काउंट केल्यानंतर तुम्हाला आउटपुट कसा मिळतो, इनिशियली फर्स्ट स्टेप इज 0 0 0 1, नंतर दुसरं 0 0 1 0 0 0 1 1 0 1 0 0. अशा प्रकारे त्या ठिकाणी काउंटर सर्किट नंबर ऑफ क्लॉक इनपुट पल्सेस काउंट करतं आणि आउटपुट आपल्याला बायनरी फॉर्मॅटमध्ये देत असतं त्या ठिकाणी. मग काय करतं त्या ठिकाणी, मग हा जो आउटपुट असतो काउंटर सर्किटचा लेवल ॲम्प्लिफायर मार्फत बायनरी लॅडरला परत दिला जातो. बायनरी लॅडर परत काय करते त्या ठिकाणी, त्याचं रूपांतर परत ॲनालॉग इनपुट सिग्नलमध्ये करतात. जोपर्यंत आपल्याला ॲनालॉग इनपुट सिग्नल जो आपल्याला कन्वर्ट करायचा डिजिटल फॉर्मॅटमध्ये तो जास्त असेल, इफ इट इज हायर दॅन द आउटपुट ऑफ बायनरी लॅडर सर्किट, तोपर्यंत गेट अँड कंट्रोल सर्किट स्टार्ट असेल, त्यातनं क्लॉक पल्स पास होत असतील आणि काउंटर तिथं कार्य करतात. एक पोझिशन येते ॲट द पी पॉईंट. लक्षात घे, तुम्हाला दाखवले बघा, ॲट द पी पॉईंट. हे बघा, ह्या पी पॉईंटला काय होतं, तर हा जो ॲनालॉग इनपुट सिग्नल आहे ज्याचं आपण रूपांतर करणार आहे तो, आणि बायनरी लॅडरचा ॲनालॉग आउटपुट सिग्नल जो असणार आहे, हे दोघी जेव्हा सारखे होतात, वेन युअर बोथ आर इक्वल्स, ॲट द टाइम व्हॉट्स हॅपन, comparator suddenly change its output state from 1 to 0. At that time what's happened, the gate and control circuit stop its operation, it stop. आलं लक्षात. आणि गेट अँड कंट्रोल सर्किट त्याला ऑपरेशन स्टॉप करतं. त्याच वेळेला जो काउंटरचा जो फायनल आउटपुट असतो ॲट द लेवल ॲम्प्लिफायर सर्किट, दॅट बायनरी नंबर्स, दॅट इज डिजिटल नंबर्स, इट इज इक्विव्हॅलंट टू द ॲनालॉग इनपुट सिग्नल. ह्या ॲनालॉग इनपुट सिग्नलचा तो का असतो त्या ठिकाणी इक्विव्हॅलंट असतो. अशा पद्धतीने आपल्याला ॲनालॉग इनपुट सिग्नलचं रूपांतर डिजिटल सिग्नलमध्ये केलं जातं. ॲनालॉग इनपुट इज कन्वर्टेड टू द डिजिटल फॉर्मॅट, इट इज कन्वर्टेड टू बायनरी फॉर्मॅट बाय युझिंग दिस टाईप ऑफ द कंपॅरेटर. आलं लक्षात. दॅट इज कॉल्ड ॲज अ काउंटर टाईप ADC सर्किट. आलं लक्षात त्या ठिकाणी. म्हणजे प्रत्येक वेळेला पल्स काउंट झाल्यावर त्याचं रूपांतर ॲनालॉग सिग्नलमध्ये केलं जातं आणि असलेलं इनपुट ॲनालॉग सिग्नल त्याला कम्पेअर केलं जातं. जोपर्यंत दोघी इनपुट सिग्नल सारखे होत नाही कंपॅरेटरचे, तोपर्यंत गेट अँड कंट्रोल सर्किट त्याचं कार्य चालू ठेवतो त्या ठिकाणी. आणि तुम्हाला ज्यावेळेला दोघी इनपुट सिग्नल सारखे होतात कंपॅरेटरचे, ॲट दॅट टाइम व्हॉट्स हॅपन, दॅट कंपॅरेटर स्टॉप द कंट्रोल सर्किट्स. ॲट दॅट टाइम द आउटपुट ऑफ काउंटर सर्किट, इट इज अ इक्विव्हॅलंट टू द ॲनालॉग इनपुट सिग्नल. मग आपल्याला इथे एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवलेलं आहे. इथं बघा, जर इनपुट सिग्नल 9 असेल असं म्हटलं आहे त्या ठिकाणी, समजा एक एक्झाम्पल द्या, ॲनालॉग इनपुट सिग्नल 9 व्होल्ट असेल, तोपर्यंत काय असतं त्या ठिकाणी इनिशियली काउंटर काय करेल, 0 0 0 पासून काउंट करेल, 0 0 0 1 0 0 1 0 0 0 1 1 अप टू कुठपर्यंत येईल त्या ठिकाणी 1 0 0 1 पर्यंत येईल. बघा इथे दाखवलेले. हां, मग त्याला काय होतं, 1 0 0 1 ज्याला काउंटरचं आउटपुट असेल, ॲट दॅट टाइम व्हॉट्स हॅपन, तर 9 व्होल्ट आउटपुट आपल्याला बायनरी लॅडर सर्किट देईल. ते आउटपुट जे असणार बायनरी लॅडर, इट इज इक्विव्हॅलंट टू द ॲनालॉग इनपुट सिग्नल. ॲट दॅट टाइम दॅट काउंटर सर्किट स्टॉप. मग आपल्याला फायनल जो आउटपुट मिळतो, दॅट आउटपुट इज अ 1 0 0 1. अशा प्रकारे तुम्हाला दाखवलेलं आहे. दॅट सर्किट इज कॉल्ड ॲज अ काउंटर टाईप ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर सर्किट. परीक्षेला 3 किंवा 4 मार्क थोडं विचारतात. सोपं आहे. त्यात डायग्राम काढायचे. डायग्राम 2 मार्क असतात आणि त्याचं एक्सप्लेनेशन वर्किंग त्या ठिकाणी त्याला 2 मार्क.